एज्युकेशन सोसायटीकडून भूखंड हडपल्याचा आरोप, 28 एप्रिलपासून उपोषणाचा इशारा. उल्हासनगर. बनावट कागदपत्रांच्या आधारे उल्हासनगर महानगरपालिका आणि सिंधी शाळेची जागा हडप केल्याचा गंभीर आरोप करत या प्रकरणातील अनधिकृत बांधकामावर कारवाई न झाल्याने समाजसेवक संजय वाघोदे यांनी येत्या 28 एप्रिलपासून आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. संजय वाघोदे यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनानुसार सिंधी एज्युकेशन सोसायटीने खोट्या कागदपत्रांच्या आधारे भूखंडावर अतिक्रमण केले आहे. या संदर्भात प्रांत अधिकारी कार्यालयात सुनावणी सुरू असतानाही संबंधित भूखंडावर अनधिकृतरित्या बोअरिंग आणि बांधकामाचे काम सुरू असल्याचा दावा वाघोदे यांनी केला आहे. या बांधकामासाठी प्रशासनाची कोणतीही परवानगी घेतली नसल्याचेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे. यापूर्वी वारंवार पत्रव्यवहार करूनही आणि 7 दिवसांची मुदत देऊनही प्रशासनाने या अनधिकृत बांधकामावर कोणतीही ठोस कारवाई केली नाही. MRTP ॲक्ट 1966 अंतर्गत हे काम तात्काळ थांबवून अनधिकृत बांधकाम निष्कासित करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. प्रशासनाच्या दिरंगाईचा निषेध करण्यासाठी संजय वाघोदे यांनी 28 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11:30 वाजेपासून प्रांत कार्यालयासमोर, पवई चौक, शिवसेना शाखेच्या समोर, उल्हासनगर 3 येथे उपोषणास बसणार असल्याचे जाहीर केले आहे.